ची उपस्थितीच नसेल तर आमचं एकत्र जगणं व्यर्थ ठरतं. इथं ही जी जागा आहे ना ती देवाला उंच करण्याची जागा आहे. आम्ही म्हणाल का देव उंच व्हायला पाहिजे. आणि आज सकाळी जर तुम्ही बायबल स्टडीला आला असता तर तुम्हाला कळालं असतं उज्जिया मेल्याशिवाय प्रभूचं तेज उतरून येत नाही. देवाला वाटतं जी मंडळी रोपली गेली आम्ही सगळेजण कुठल्या ना कुठल्या तरी मंडळीचे भाग आहोत आणि असायलाच पाहिजे. ज्या व्यक्तीकडे चर्च नाही जो व्यक्ती मंडळीचा भाग नाही त्या व्यक्तीला रॅप्चर मध्ये किंवा उचलल्या जाण्यामध्ये भाग नाही. प्रभू तर येणारच ढगावरती उचलून येणार आहे परंतु तो येत असताना त्याची मंडळी म्हणजे त्याच्या वधूला नेण्यासाठी येणार आहे. मग मी जर मंडळीचा भाग नाही एका विशिष्ट मंडळी संबंधाने मी बोलत नाही मी चर्च संबंधाने बोलत आहे. जसं हे चर्च आहे तसं तुम्ही कुठल्या तरी चर्चचे भाग आहात तुम्ही सदस्य आहात पण त्या चर्च मध्ये जर माझी अटॅचमेंट नाही ऐका चर्च म्हणजे ज्या ठिकाणामध्ये परमेश्वर दर्शन देतो किंवा जिथं परमेश्वर उपस्थित असतो ते चर्च का. चर्च म्हणजे एक बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये लोक गेले आणि त्यांनी भक्ती केली बाहेर निघून गेले. प्रश्न तो आहे लोक एकत्र येतात पण देव उपस्थित आहे का. आणि आज जी वचन आम्ही वाचणार आहोत पुढे चाललेली आहे आणि अनेक देवाच्या संतगण या ठिकाणामध्ये सेवा करत आहेत. मनोभावी प्रभूला गाजवण्याचं काम ते करत आहे. परंतु एक्झॅक्टली चर्च मध्ये आम्ही काय बघायला पाहिजे. कोणी कोणाची चौकशी करत नाही आणि लोक आतमध्ये पाहतात त्यास लोक खिन्न आणि कष्टी बनतात. परंतु आज देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहणार स्तोत्र संहिता आणि त्याचा 6वा अध्याय आणि त्याची 63वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. स्तोत्र संहिता 63वा अध्याय त्याचं दुसरं वचन. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. मी तुझ्याकडे दृष्टी लावलेली आहे. 7 वर्ष 7 वर्षानंतर पास्टर विनोद त्यांचं चर्च त्यांनी दृष्टी लावली. कुठं दृष्टी लावली जे त्यांना प्रभूने पुरवलं आणि ते म्हटलं की आता आमच्याकडे एक सुंदर बिल्डिंग आहे. ही प्रभूची कृपा आहे प्रभूची दया आहे. आणि लक्षात ठेवा चर्च बांधणं ही जी गोष्ट आहे ना सगळ्या जगातली तुम्ही ताजमहाल बांधता याच्यापेक्षा चर्च बांधता हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं का माहिती का मागे मी बऱ्याच ठिकाणात सांगितलं दाविदानं सगळ्या वस्तू जमा केल्या. खिळे जमा केले तुळया जमा केल्या पितळ जमा बांधण्याचा विचार करू लागला आणि तेवढ्या देव त्याला म्हटला तू चर्च बांधायचं. म्हणजे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याने चर्च बांधलं जात नाही तर प्रभूचं पाचारण झाल्यावरच चर्च बांधलं जातं म्हणून ते महत्वाचं. जो व्यक्ती चर्च बांधण्याचा भाग बनतो ऐका चर्च बांधण्याचा भाग बनतो. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही घर बांधलं मोठं घर बांधलं दाखवतात काही लोक आमचं एवढं मोठं घर आहे. एक सेवक म्हणून बऱ्याच ठिकाणामध्ये फिरताना आम्ही पाहतो काही काही लोकांची घरं एवढे मोठे मोठे बंगले आहेत 5,000 स्क्वेअर फूटचे ते बघितल्यावर डोळे दिपले जाते एवढं सुंदर. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो घर बांधलं तर तुमचं वैभव वाढतं पण चर्च बांधलं तर देवाचं वैभव वाढतं. देवाचं वैभव वाढतं. देवाच्या वैभवाचे तुम्ही भाग बनता. आणि ते दावीद काय म्हणतो माहिती का तिथे असं लिहिलं मी अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. मी आतमध्ये डोकावलं पवित्र स्थानामध्ये चर्च मध्ये आम्ही कशासाठी डोकवायचंय काय चर्च मध्ये नेमकं येशू ख्रिस्तानं पण यरुशलेमेत प्रवेश केला आणि यरुशलेमेत प्रवेश केल्यावर 3 घटना घडल्या. बरंच तुम्ही जाण्याच्या अगोदर
अंजिराच्या झाडाला शाप दिला, मंदिरामध्ये गेला आणि डोकावला आतमध्ये, तर तिथं असं लिहिलं की तिथं लोक जे आतमधले लोक, याजक लोक आणि मंडळीमधले लोक, त्यांनी सराफाचे चौरंग मांडले, कबूतर विकायला लागले आणि क्रय विक्रय आणि बाजार तिथे बसलेला होता. बाजार, तिथं क्रय विक्रय आहे. इकडे येशू पवित्र स्थानामध्ये डोकावतो आणि त्याला बाजार दिसतो. पण दावीद म्हणतो, मी आतमध्ये डोकावलं, आतमध्ये पाहिलं, तर आतमध्ये पाहिल्यावर मला दोन गोष्टी दिसल्या. एक म्हणजे तुझं बल आणि तुझं वैभव. आशीर्वाद प्रार्थना भवन. लोक बिल्डिंग कडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. बिल्डिंग नष्ट होती, देवाचं सामर्थ्य नष्ट करण्याची ताकद जगात कोणामध्ये नाही, कोणातच नाही, कोणातच नाही. मुळामध्ये चर्च ही संकल्पना जे काय, कशासाठी आम्हाला चर्चमध्ये जायचं, आम्हाला चर्चमध्ये काय पाहायचं. एक पालक म्हणून मी जेव्हा हे बायबल हातामध्ये धरलं ना, त्यास मी चर्चमध्ये मी नुसतं बिल्डिंग नाही म्हणतो की बिल्डिंग बिल्डिंग मोठी बिल्डिंग नाही. असं लक्ष होतं की ज्याच्यासाठी परमेश्वरानं मंडळी उभी केली, मंडळी म्हणजे लोकांना एकत्र आणले. ऐका, असं लिहिलंय ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये, येशू ख्रिस्त गेला, मंडळीची स्थापना ख्रिस्त आल्यावरती झाला. त्याच्या अगोदरचे होतं सँक्च्युरी त्याला असं म्हटलेले, आणि त्याच्यामध्ये फक्त पुरुष जाऊन उपासना करून येत होते, स्त्रिया जात पण नव्हत्या तिथं. येशू आल्यावर परिस्थिती बदलली आणि येशू स्वतः म्हटला, हे मंदिर मी पाडून 3 दिवसामध्ये पुन्हा उभा करणार. आणि त्या मंदिरामध्ये, ज्या मंदिरासंबंधाने सांगितलं की ते चर्च, ते जे बांधलेलं मंदिर आहे ते खूप वैभवी मंदिर होतं, शल्मोनानं बांधलेलं मंदिर, इतकं भारी मंदिर होतं ना ते, की त्या मंदिरामध्ये विटांच्या खाली सोन्याच्या मुलामा दिलेला होता. त्याच्यात सिमेंट नव्हतं घातलं, तर त्याच्यामध्ये सोनं, आणि जिथं खाचा होता ना त्या खाचेमध्ये हिरे माणिक त्याच्यामध्ये बसवलं होतं. एवढं सुंदर वैभवी मंदिर बांधलं. ऐका का, इथं दावीद काय म्हणतो, मी आतमध्ये पाहिलं तर मला तुझं सामर्थ्य आणि तुझं बल दिसलं. बांधलं तर सुंदर मंदिर, वैभव तर सुंदर होतं. आणि असं लिहिलं, येशूचे शिष्य सुद्धा त्या मंदिराकडे त्यांनी पाहिलं आणि ते म्हटलं किती सुंदर वैभवी मंदिर आहे. आणि येशू काय म्हटला, मी हे मंदिर पाडणार आहे. कोणतं मंदिर पाडणार? ज्या मंदिराच्या विटांमध्ये सिमेंटच्या ऐवजी तिथं सोनं होतं. मग ज्या विटांच्या खाचांमध्ये हिरे मोती बसवलेले होते, मानकं बसवलेली होती, तो म्हटलं हे मंदिर मी पाडणार आहे. मग देवाला नेमकं कोणतं वैभव, कोणतं आणि सामर्थ्य तिथं प्रगट करायचं होतं. आता ती गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. मी आतमध्ये डोकावलं, मी तुझ्या पवित्र स्थानामध्ये डोकावलं, तिथं मला बळ आणि सामर्थ्य दिसलं. मग येशू सांगतो शिष्याना, हे मंदिर मी पाडणार आणि 3 दिवसांनी हे मंदिर पुन्हा उभं करणार. 3 दिवसात मंदिर उभं करणार. जे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाला कितीतरी वर्ष लागले, आणि येशू म्हटलं नाही, मला 3 दिवसात हे मंदिर उभं करायचंय. शिष्य कन्फ्यूज झाले, काय सांगतो हा, याला नेमकं म्हणायचं तरी काय. आणि आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, आणि जी चर्चची गरज आहे, मंडळीची गरज आहे, तुम्ही जे बसलेले लोक आहात ना, तुमच्या विचारांमध्ये या प्रकारच्या गोष्टी भिजवणं फार गरजेचं आहे, रुजवणं फार गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? कशासाठी आम्ही चर्चकडे पाहतो? डोकवायला पाहिजे चर्चमध्ये, आणि आतमध्ये डोकावलंच पाहिजे. आमच्या चर्चमध्ये आम्ही डोकावलं पाहिजे. काय चर्चमध्ये आहे, कोणत्या गोष्टीसाठी मंडळी अस्तित्वात आलेली आहे, ख्रिस्ताचा उद्देश काय. 3 दिवसामध्ये मी पुन्हा एकदा हे चर्च बांधणार आहे. अनेक लोकांना प्रश्न आहे, मला पण बऱ्याच लोकांनी तो प्रश्न विचारला. येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, जो कबरेमध्ये गेला आणि कबरेमध्ये गेल्यावर 3 दिवस आणि 3 रात्रच का राहिला?
त्याला वधस्तंभावरूनच न मरता प्राण परत आणायला पाहिजे होता, पण 3 दिवस तो आतमध्ये कबरेत काय करत होता हे डोकवायचं होतं का आतमध्ये? चर्चनं मंडळीने आतमध्ये डोकवायचं. 3 दिवसामध्ये मी काय करणार आहे तर पुन्हा एकदा हे चर्च उभं करणार आहे. दावीद म्हणतो मी आतमध्ये डोकावलं, तुम्हाला पण आतमध्ये डोकवायचं, एक पालक म्हणून मला पण आतमध्ये डोकायचं. कुठं? कब्रस्तानमध्ये. येशू कबरेत कशासाठी गेला आणि 3 दिवस 3 रात्र का? येशू म्हणतो हे मंदिर मी पाडतो आणि 3 दिवसामध्ये पुन्हा उभं करतो. तो बोलला तिथं 3 दिवसात मंदिर उभं करणार. मग शिष्यांच्या डोक्यात ते आलं काय करणार आहे 3 दिवसामध्ये? ऐका बरं का, आज शेवटची मीटिंग आहे, पण जाताना मला चर्च 7 वर्ष ज्या मंडळीला प्रभूने चालवलं, तुम्ही देखील ज्या मंडळीचे सभासद सगळे मला माहितीये की हे काय आशीर्वाद प्रार्थना भवनचे सगळे मेंबर नाही, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणात आलेला. तुम्हाला मला जे चर्च प्रेझेंट करायचं, तुम्हाला जे चर्च मला दाखवायचं, दावीद म्हणतो मी आत डोकावलं तर मला त्या ठिकाणामध्ये तुझ्या पवित्र स्थानाकडे डोकावलं असताना मला तुझं बोल आणि वैभव पाहायला मिळालं. आम्ही बोल आणि वैभव पाहायचं चर्चमध्ये. कोणतं बोल आणि कोणतं वैभव? जो 3 दिवसामध्ये त्याने ह्या चर्चची उभारणा केली, शलमणाची बिल्डिंग पाडली, ते मंदिर पाडलं आणि प्रभूने 3 दिवसात एक चर्च उभं केलं. कोणतं चर्च आहे? आणि ते चर्च आज प्रत्येक ठिकाणामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणामध्ये. मग त्याला बिल्डिंग नाही म्हणणार, मग ते झाडाखाली असेल, डोंगरावरती असेल, कोणाकडे बिल्डिंग असेल. समस्या ती नाही की तुम्ही कुठं आराधना करता, समस्या ती आहे तुमच्या आराधनेमध्ये बोल आणि सामर्थ्य आहे का? बोल आणि सामर्थ्य ज्याच्यासाठी ख्रिस्त 3 दिवस 3 रात्र कबरेमध्ये राहिला, तर 3 दिवसामध्ये मी चर्च उभं करणार आहे. काय केलं नेमकं 3 दिवस 3 रात्र? ऐका, प्रभू येशू ख्रिस्त मातीच्या पोटामध्ये जसा योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटामध्ये राहिला, तसा मनुष्याचा पुत्र मातीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र. आणि तो म्हटला त्याच्यानंतर लोक आतमध्ये डोकावतील. दावीद जे म्हणतो ना मी आतमध्ये डोकावलं, पवित्र स्थानामध्ये मी पाहिलं तर मला तुझं बोल आणि सामर्थ्य दिसलं. आता हे वचन जे आहे ना, या वचनाचं प्रॅक्टिकल ख्रिस्त कबरेतनं बाहेर पडल्यावरती होणार होतं. काय होणार होतं तिथं? येशूने डेमो दिला. ख्रिस्ताचं शरीर मातीच्या पोटामध्ये गेलं, मातीच्या पोटामध्ये ख्रिस्त गेला आणि थडगे उघडले आणि मेलेले जिवंत झाले. मंडळीमध्ये ज्यावेळेस ख्रिस्त उतरतो ना त्यास मेलेले लोक जिवंत होतात. हे मंडळीमध्ये लोकांनी बघितलं पाहिजे. चर्च मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तो आत्मिक दृष्ट्या मेलेला असेल. तो तुम्ही बांधणी करणार आहे, कशाची बांधणी? बरं आता 3 दिवस का थांबलेला आहे? प्रत्येक व्यक्तीचं जीवन 3 गोष्टींनी बनलं: जीव, आत्मा आणि शरीर. ऐका, जीव, आत्मा आणि शरीर. आता येशू ख्रिस्त कबरेमध्ये गेला, कशासाठी गेला? तो तुमच्या जीवाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी. पहिले जीव आहे, मग आत्मा आणि मग शरीर. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये 2 गोष्टी आहेत, एक आत्मा आणि दुसरा जीव. हे तुमचं शरीर. आता मी शरीर आहे, मी तुमच्याशी बोलतो, 2 गोष्टीच्या द्वारे. एक तर माझा जीव म्हणजे माझा स्वभाव आहे. जीव म्हणजे माझा स्वभाव. काय म्हणतो ना, माझा जीव जळतो म्हणजे काय होतो? की माझा नवरा माझ्याशी नीट वागत नाही, तो माझा जीव जळतो म्हणजे काय? पेटतो का तो? पण तुम्ही म्हणता ना जीव जळतो. ती गोष्ट मला मिळाली, माझा जीव, लेकरं त्रास द्यायला, नवरा त्रास द्यायला, माझा जीव रंजीस आला. म्हणजे कुठेतरी स्वभावामध्ये जीव जळतो, जीव रंजीस येतो. इथे सगळे स्वभाव आहेत, हे जीवाचे चोचले आहेत बरं का. आणि बघा इथे बसल्यावर पण तुम्ही ना, काही लोकांचा जीव ते इथं शरीराने इथं, पण जीव घरामध्ये घुटून होतोय. सगळं घरातल्या विचार त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं. हा जीव आहे. आता
येशू ख्रिस्त येतो आणि चर्च मध्ये आतमध्ये त्याला डोकवायचंय. काय होतं माहिती का, आतमध्ये डोकावल्यावर दाविदाचं स्तोत्र आठवतं का, हे माझ्या जीवा परमेश्वराचा. येशू जेव्हा प्रगट होतो त्यास तुमचा जीव तुमचा नव्हे तर देवाचाच धन्यवाद करत असतो. चर्च मध्ये काय घडलं पाहिजे, चर्च मधली प्रत्येक व्यक्ती हा देवाचा धन्यवाद करणारी व्यक्ती असली पाहिजे. आता जी वर्शिप झाली या ठिकाणात आम्ही वर्शिप केली, कशासाठी वर्शिप केली. हा टेलर पास्टरला अजून यायला वेळ आहे, लोकांना पण यायला वेळ आहे. आता त्यांनी फोडणी लावली असेल, मग स्वयंपाक झाल्यावर ते येतील, जेवण खावण करून तोपर्यंत आपण गाणे गाऊया. काय तुमच्या सोयीसाठी नव्हतं, हे जीवाला धन्यवाद करण्याची सवय लागावी याच्यासाठी होती. तरी आलं आणि चर्च मध्ये ते घडलं पाहिजे. मी आतमध्ये डोकावलं बस तिथं मला कळालं. काय कळलं पाहिजे ऐका, चर्चची संकल्पना लक्षामध्ये घ्या. चर्च मंडळी, चर्च मध्ये येशू म्हटलं मी या मंडळीचं पुनरुज्जीवन करणार आहे. काय मंडळीला पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे. आतमध्ये डोकावलं तर बल आणि सामर्थ्य दिसलं पाहिजे. येशू ख्रिस्त एकदा सभास्थानात त्याने प्रवेश केला आणि त्याने पाहिलं वाळलेल्या हाताचा मनुष्य आणि तिथं त्याचा हात वाळलेला. चर्च मध्ये त्याने प्रवेश केला, कुंपडी स्त्री आणि वर्षानुवर्ष पुनर घेऊन मंदिरात आली. तर म्हटलं माझं मंदिर हे अशा रोगिष्ट लोकांनी भरलेलं मंदिर असू नये. जस देवाच्या आत्मा तिथं असेल, तिथं वाळलेल्या हाताच्या मनुष्याचा हात होईल, तिथं कुबर असेल तर कुबर निघून जाईल. त्यानंतर चर्च मध्ये डोकावलं, तिथं आरोग्य, तिथं सुटका, शिराचं मला आतमध्ये डोकवायचं आहे, तुम्हाला चर्च मध्ये डोकवायचंय. आमच्या चर्च मध्ये या प्रकारच्या गोष्टी घडत आहे का, माझ्या चर्च मध्ये घडत आहे का, माझा देव त्या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. तुम्ही म्हणता ईश्वर, आम्ही प्रार्थना करताना पण काय प्रार्थना करतो, दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतील तर मी तिथं. हे पोपट बोलण्यासारखं बोलणं तो आहे. कोणत्या कारणाने तू चर्च मध्ये गेला, कोणत्या उद्देशाने तू चर्चकडे लक्ष लावलं. माझ्या चर्चमध्ये, माझ्या मंडळीमध्ये जस्ट मी डोकावतो, दावीद डोकावलं. दावीद म्हणतो मी त्याच्यामध्ये देवाचं बळ, देवाचं सामर्थ्य पाहिलं. आता प्रश्न तोच आहे, जर देवाचं सामर्थ्य, देवाचं बळ चर्चमध्ये दिसायला पाहिजे तर त्याच्यासाठी काही गोष्टींची नितांत गरज आहे. मंडळीकडे पाहिजे, तुम्ही पण चर्चकडे पाहिजे. मग आमच्याकडं सगळ्यात सोपा सुटण्याचा मार्ग कोणता माहिती का, मी सांगतो तुम्हाला. आमचे पाळक पॉवरफुल नाही. काय म्हणायचं, आमचे पाळक. मग आम्ही म्हणतो त्यांच्याकडे जास्त पावर आहे, तिकडे जाऊ. अहो सगळेच फुसकेबार आहेत. सामर्थ्य पाळकात नसतं, सामर्थ्य देवामध्ये असतं. लक्षात ठेवा. कोणामध्ये सामर्थ्य. आणि प्रश्न तो आहे, सामर्थ्य जर मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी सामर्थ्य असंच येत नाही, असंच नाही ना सामर्थ्य, असंच तुमच्या पाळक उभारून सेवा पाहिजे. आता एवढं सगळं इथं मला सांगत बसताय नाही, तर सामर्थ्य पाहिजे. इथं लाईट, हे पॉवर, हे सगळं सामर्थ्य आलं कुठून, हे सामर्थ्य कुठून आलं, हे पॉवर. पाऊस पडला, अहो तुम्ही धरणातले लोक आहे, परमेश्वर तुमच्याकडे पाहिजे. तुमचा पाळक पॉवरफुल बनण्यासाठी धरणातल्या पाण्याने एकत्र राहायला पाहिजे आणि फोर्स दिला पाहिजे, मग प्रभूचं सामर्थ्य लोकांना दिसणार. इझी आहे. माझा पाळक पॉवरफुल नाही चांगलं आणि निघून जाणं आणि दुसरं चर्च जॉईन करणं, नाही, हे ऑप्शन नाहीये त्याला. तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये तेव्हा त्यात पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. त्यास प्रेषित असं नाव दिलं. शिमोन, याला त्याने पेत्र हेही नाव दिले. पेत्र हे नाव दिलं. व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्तलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोक म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा, आणि जो पुढे द्रोही निघाला, तो यहुदा इस्करियोत. येशू त्यांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर
सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरुशलेम येथून व सोर व सिदोन याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून करून घ्यावयास आपले रोग बरे करून घ्यावयास जे त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता तेव्हा जे अशुद्ध समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण की मी आतमध्ये डोकावलं आणि मला त्याच्या आतमध्ये डोकावल्याबरोबर मला दोन गोष्टी दिसल्या. एक तर परमेश्वराचं बळ म्हणजे सामर्थ्य आणि दुसरं परमेश्वराचं वैभव. ऐका, येशू म्हटला हे वैभवी मंदिर मी पाडील आणि दुसरं मंदिर मी उभं करील. मग त्या मंदिरात तर वैभव होतं ना, सोनं होतं, रुपं होतं, चांदी होती, सगळं काही त्या मंदिरामध्ये होतं. पण या मंदिराचं वैशिष्ट्य, शल्मोनाच्या मंदिराचं वैशिष्ट्य काय, हे मंदिर उभं केलं आणि उभा केलेल्या मंदिरामध्ये परमेश्वरानं करूप पाठवला. करूप, आता करूप का मंदिर या दोन्ही गोष्टींकडे लोकांचं लक्ष लागलं. सुरुवातीला लोकांनी करूबाकडे पाहिलं. करूप त्याच्या संबंधाने मी पाहतो, आता तेवढा वेळ नाही आपल्याला, पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. हे करूप जे आहे ना, ते परमेश्वराचं सामर्थ्य म्हणजेच पवित्र आत्मा. त्याला चाकं होती, करूबाला पंख होते. म्हणजे देवाचं लोकांचं लक्ष कशाकडे, त्यांचं लक्ष त्या मंदिराकडे असणारं वैभव. कोणतं वैभव? शल्मोनानं बांधलेलं ज्या विटांच्या खाली सोनं ते वैभव. आता मंदिरामध्ये दोन्ही गोष्टी आवश्यक आहे, एक बळ आणि दुसरं वैभव. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, परमेश्वराचं बळ म्हणजे तो पवित्र आत्मा. पवित्र आत्मा महत्वाचा. काय झालं माहिती का, त्याने वैभवाकडे लक्ष दिलं आणि करूबाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केलं. करूबाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केलं. आज चर्चेस जगात अस्तित्वात आहे, त्यांचा खजिना वाढलेला, पैसा वाढलेला, श्रीमंती वाढलेली आहे. पण सगळ्यात दुःखाची गोष्ट काय माहिती का, पैसा आहे पण सामर्थ्य नाही. आणि लोक आतमध्ये डोकवत नाही. त्याला फक्त काय लक्ष, किती पैसा चर्च मध्ये आला. पण करूप चाललं ना, करूप निघून चाललं. जे परमपवित्र स्थानामध्ये करूप होतं ते करूप निघालं. ते म्हणलं मला नाही थांबायचं, कारण लोकांच्या डोक्यामध्ये सगळं तेच आहे. हे किती सुंदर आहे, ते किती सुंदर आहे, झुंबर किती छान आहे, एसी किती छान आहे, किती छान वाटतं आतमध्ये गेल्यावरती. अहो, आतमध्ये गेल्यावर छान नाही वाटलं पाहिजे, आतमध्ये गेल्यावर पेटलं पाहिजे. ते मंदिर आहे, पेटलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्त, ऐका बरं का, आता मी जे वाचलं कसं पेटणार आहे. येशू ख्रिस्त डोंगरावर रात्रभर देवाशी बोलत राहिला. आज प्रश्न तोच आहे. ज्यावेळेस चर्चमध्ये देव डोकावेल, चर्चमध्ये लोक डोकावतील, त्या चर्चमध्ये काय दिसलं पाहिजे, जर तुम्हाला ते सामर्थ्य, ते बळ तुम्हाला पाहिजे, तर आतमध्ये लोक ख्रिस्तासारखी रात्रभर प्रार्थना करताना दिसले पाहिजे. मी आतमध्ये डोकावलं. इकडे येशू म्हटला मी मंदिर पुन्हा उभा करणार आहे आणि या शिष्याला तो शिक्षण देतो. तो रात्रभर प्रार्थना करत राहिला, रात्रभर. खरं चर्च कोणता आहे? जे चर्च सामर्थ्यासाठी रात्रभर प्रार्थना करतो. ऐका, प्रेषितांच्या काळातल्या मंडळीला ते सामर्थ्य मिळण्याचं कारण असं लिहिलं, ते घरोघरी एकत्र जवळ भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. चर्चने प्रार्थना केली पाहिजे. ख्रिस्ताला डोकावलं, आजूबाजूच्या लोकांनी डोकावलं, तरी तुमच्या प्रार्थना बंद होता का म्हणे. आमेन म्हणाल का? अहो, दानियेला संबंधाने असं लिहिलं, राजानं फरमान काढलं, इथून पुढे कोणी सुद्धा महिनाभर प्रार्थना करायची नाही. आम्ही तर अशा फरमानाची वाटच बघतो, कुठून तरी प्रार्थना बंद व्हावी. दानियेला सांगितलं कोणी प्रार्थना करायची नाही. दानियेल घरी गेला, नित्य नियमाप्रमाणे त्याने खिडक्या उघडल्या आणि लोकांना दाखवून दिलं,
तुमच्या फरमानापेक्षा प्रार्थनेचं सामर्थ्य मी तुम्हाला दाखवतो. ज्या आतमध्ये तुम्ही डोकवाला तर तुम्हाला प्रार्थनाच दिसणार. इकडे लोकांनी खिडकीतनं डोकावलं आणि बघतो तर काय, दानिएल रात्रभर प्रार्थना करत बसला. ऍज युजल नेहमीसारखं प्रार्थना करत बसला. दानिएल म्हणतो मी आतमध्ये डोकावलं, मला तुझं सामर्थ्य दिसलं. आता लोक ज्या चर्च मध्ये डोकावतील ना, चर्च मध्ये वाद मध्ये, चर्च मध्ये प्रार्थना दिसला पाहिजे, वाद नाही दिसला पाहिजे. हा त्याचं सांगतो, तो याचं सांगतो, यांचं यांना पटत, त्यांचं त्यांना पटत नाही. बरेच लोक म्हणतात यांना बघितलं की माझं डोकं फिरतं, त्या सिस्टरला पाहिलं ना माझी तळ पायाची मस्तकाला जाते. आणि एवढ्या सगळ्यात जोरात चर्च मध्ये यांच्याच पवित्र आत्मा आला, बाकी कोणत नाही, यांच्याच. तेच पावर, तेच सामर्थ्य, त्याच प्रकारचं उड्या मारणं. प्रॉब्लेम तुम्हाला लोकांचा, तुम्ही लोकांसाठी, आणि तुम्ही पवित्र आत्मा यायला पाहिजे, पवित्र आत्मा यायला पाहिजे म्हणून तुम्हाला ती सगळी 12च्या 12 नावं वाचायला लावली. 12 नावं. या 12 नावामध्ये यहुदा आहे, पेत्र आहे, थोमा आहे. 12 येशूचे शिष्य, ज्याच्या संबंधाने म्हटलं ज्यानं येशूला धरून दिलं तो पण त्यांच्यामध्ये आहे. 12 नावं दिले. आणि काय लिहिलं माहिती का, हे सगळे 12 जण तिथं असताना येशू डोंगरावरून प्रार्थना करून आला, असंच लिहिलं. वाचा बरं ते, म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण कळेल. हा 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 रात्रभर प्रार्थना करीत राहिला. दिवस उगवल्यावर हा त्यातून 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे हा नावही दिले. शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले, याला पेत्र नाव दिलं. व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्तलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा, आणि जो पुढे द्रोही निघाला. त्याचं नाव तिथं लिहिताना 12ची निवड करताना म्हटलं जो पुढे द्रोही निघाला. समस्या काय, येशूने 12 जणांची नावं जाहीर केली. 12 शिष्य, या शिष्यांचं एकमेकावर पटत नव्हतं आणि ह्यातला एक जो तो द्रोही आहे, पण तरी येशू रात्रभर प्रार्थना करत होता. जो धरून देणार आहे ना यहुदा, तो यहुदा धरून देतो, पण येशू धरून देणाऱ्या यहुदासमोर रात्रभर प्रार्थना करत होता. धरून देणाऱ्या यहुदासमोर. तुम्ही कुठल्या मेंटॅलिटीमध्ये आहात, कुठल्या विचारामध्ये आहात? जर तुम्ही येशूचा विचार करता, चर्चचा विचार करता, चर्चमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे लोक असणार आहेत, पण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. या लोकांसोबत तुम्हाला प्रार्थना करावी लागणार. कोण? यहुदा धरून देणार आहे, पेत्र शिव्या देणार आहे, पेत्र येशूला शिव्या देणार आहे. त्याला माहिती थोडा अविश्वास दाखवणार आहे. येशूची मंडळी भारी मंडळी नव्हती. मला आता नवरे पास्टरने सांगितलं खूप चांगलं चर्च, त्याने किती 3 सूट 4 ड्रेस एवढं सगळं घेतलं. येशूचे ते शिष्य तर नव्हते, ते सगळे येशूकडनंच घ्यायचे. सकाळी आम्ही ऐकली ना, भाकरी पण येशूकडनंच घ्यायचे. ते कसली मंडळी त्यांच्याकडे. आणि ज्यांची तर मंडळी चांगली, ज्या मंडळी त्यांना 7 ड्रेस घेऊन दिलेले आहेत. येशूची मंडळी एकदम बंडल. थोडा चोक येशूला कुठलं देतो, तो दानकोशातले पैसे डापायचा. पण येशूनं या गोष्टी कधीच लोकांसमोर मांडल्या नाही. त्याला माहितीये हे यांचं काम करू द्या, मला लोक ज्यास आतमध्ये डोकावतील त्यास त्यांना सामर्थ्य बाहेर पडताना दिसलं पाहिजे. सामर्थ्यच बाहेर पडलं पाहिजे. सामर्थ्य. मग कसं सामर्थ्य बाहेर पडणार आहे? येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करत बसला डोंगरावरती. चर्चनं प्रार्थनेचे प्लॅन त्यांच्याकडे असले पाहिजे. आणि आता खाली काय लिहिलं वाचा. येशू प्रार्थना करून खाली आला. हा
उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरुशलेम येथून सोर व सिदोन याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता तेव्हा जे अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते. काय चर्च आहे? मोठा समुदाय आणि मोठ्या प्रमाणात येशूचे शिष्य म्हणजे ते 12 शिष्य नाही. शिष्याचा नियम काय माहिती का? येशू म्हटला जाऊन सर्व राष्ट्राला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावानं शिष्यत्व. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये कल्पना का हे बाप्तिस्मा घेतला की धर्म परिवर्तन होत नाही, शिष्यत्व मिळतं. आम्ही म्हणाल का? आणि मुळामध्ये ख्रिस्ती लोक धर्म परिवर्तन करत नाही, जीवन परिवर्तनाचं काम करतात. आपल्या लोकांना बोललं जातं हे धर्म परिवर्तन नाही. अहो जे ख्रिस्ती आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्याची गॅरंटी नाही. बोलावलेले निवडलेले एवढे बाप्तिस्मा झाले याच्यात पण निवड होणार आहे. कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. मग एवढा जमाव घेऊन आम्हाला तरी काय करायचं? आमचं काम जीवन परिवर्तन करणं आहे. धर्म नाही बदलत. धर्म कोणता का असायचा? धर्म स्वर्गामध्ये नेणार नाही, पण जीवन बदललं तर स्वर्ग मिळणार 100%. कोणताच धर्म तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार. पण शिष्यत्व ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे जीवन परिवर्तन होणं. आणि असे खूप लोक ऐका जगामध्ये लोकांचं जीवन बदलणं कोणीच थांबवू शकणार नाही. कोणीच नाही थांबवू शकणार. जीवन बदलणारच लोकांचं. येशूमध्ये ती ताकद जीवन बदलण्याची. अजून असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, लोक नुसतं बरं होण्यासाठी आले नव्हते. मग काय करतो तो? श्रवण करण्यासाठी. म्हणजे लोक वचन ऐकायला आले होते. प्रेज लॉर्ड म्हणाल का? प्रेज लॉर्ड. मंडळीमध्ये लोक नुसतं आरोग्यासाठी नव्हे तर वचन ऐकण्यासाठी आले पाहिजे. हे सामर्थ्य बरं का? त्याच्यासाठी मंडळीमध्ये वचनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आतमध्ये डोकावल्याबरोबर चर्च मध्ये काय दिसलं पाहिजे? मी तुझं बळ, मी तुझं सामर्थ्य पाहिलं, मी तुझं बळ. आणि सामर्थ्य कशामध्ये? ऐका पुन्हा मी तुम्हाला सांगतो. सामर्थ्य हा कोण व्यक्ती तुमच्या डोक्यावर हात, आता येशूने लोकांच्या डोक्यावर हात ठेवला का? मग काय वापरत तिथे शब्द? ते लोक त्याला तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली. कुणी कुणाला स्पर्श केला? समुदायाने कुणाला स्पर्श केला? येशू. पण आम्हाला वाटतं की नाही पालकाने आम्हाला स्पर्श करा, घ्या डोकं ठेव, टच करा ना आम्हाला. पण शास्त्र सांगतं जेव्हा येशू प्रार्थना करत होता, मी आतमध्ये डोकावलं. ऐका, जेव्हा लोक आतमध्ये डोकावतील तुम्हाला पाहतील, तुम्ही प्रार्थना करताना सापडाल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना सापडाल, तुम्ही बाहेर पडताना लोक तुम्हाला स्पर्श करण्यासाठी धडपड करतील. हे चर्च आहे. हे चर्च आहे. कोणतं चर्च? लोक प्रार्थना करतात आणि प्रार्थना केल्यावर आता लोक म्हणतात ना, ते म्हटलं की तुम्ही आता कोणाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, जादूटोण्याच्या कायद्याखाली तुम्हाला आत घालू. करूच नका, लोकांना येऊन स्पर्श करू दे. इथं प्रभूने ऑलरेडी सांगितलं, तुम्ही प्रार्थना करा, सामर्थ्य येईल, तुम्ही गपचूप जा. लोक हात लावतील, बट आता त्यांच्यावर कलम दाखल करा. आम्ही कुठं केलं सांगतो आता? आम्हीच म्हणतो, येशू म्हटलं नाही का? येशूला हे सगळं आधी सांगून ठेवलं होतं बरं का? शिष्याला शिकवलं होतं. आतमध्ये डोकावलं आणि आतमध्ये सामर्थ्य पाहिलं. कोणतं सामर्थ्य? मग रक्तस्रावी पिडलेली स्त्री गर्दीमध्ये शिरली आणि मी ती म्हटली जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श कर. कोण कुणाला स्पर्श करतं? स्त्री येशूच्या गोंड्याला जागे व्हा. तुम्हाला स्पर्श करण्याची गरज नाही. ज्यावेळेस चर्च सामर्थ्याने उभं राहील प्रार्थनेमध्ये, त्या लोक स्वतः स्पर्श करून बरे होतील. हे चर्च मध्ये दिसलं पाहिजे. आता हे चर्च मध्ये दिसलं पाहिजे. कारण
देऊ नये का? देव त्याचं सामर्थ्य कधीच मर्यादित स्वरूपामध्ये ठेवत नाही. त्याचं सामर्थ्य वेगवेगळ्या पद्धतीने जगामध्ये पाठवतो. म्हणून लक्षात ठेवा, लोकांनी प्रार्थनेसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. जसं ख्रिस्त प्रार्थना रात्रभर डोंगरावरती करत राहिला, प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? पहिली जी चळवळ, पहिल्या मंडळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोगी बरे होत होते. हजारो लोकांचं तारण होत होतं. हजारो लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी येत होतं. असं लिहिले, साधारण पेत्र ज्या पेत्राने 50 दिवसापूर्वी येशू ख्रिस्ताला शिव्या दिला होता, तोच पेत्र उभा राहिला. एक साधारण कोणी, एक साधारण व्यक्ती, पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माडीवरती आणि त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्यानं हाच पेत्र उभा राहिला. आणि उभे राहिल्यावर 10 दिवसाच्या प्रार्थनेमध्ये इतका जबरदस्त बदल त्याच्यामध्ये झाला की तो उभा राहिला आणि 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. का? आतमध्ये डोकावल्यावर अशाच प्रकारचे पेत्र बदललेले आणि लोकांना प्रभावीपणे देवाचं वचन सांगणारे ज्या मंडळीमध्ये, त्या मंडळीला देव डोकावतो. तो म्हणतो ही मंडळी सामर्थ्यानं परिपूर्ण. काय पाहणारे प्रभू तुमच्या मंडळीमध्ये? कोणती गोष्ट आहे? चर्चने नेमकं कसं असलं पाहिजे? चर्चने प्रार्थनाशील असलं पाहिजे. प्रभूला डोकावलं, बाहेर लोकांनी डोकावलं. त्यांनी काय म्हटलं पाहिजे? जसं ख्रिस्त प्रार्थना करतो तशी मंडळी प्रार्थना करते. आहे का? प्रार्थना करून घेण्यामध्ये धन्यता मानू नका. मी म्हणतो तुम्ही अशी प्रार्थना करा ना की तुमच्या प्रार्थनेने लोकांचे रोग निघून गेले पाहिजे. असं लिहिले शास्त्रामध्ये. हे चर्च आतमध्ये डोकावलं. काय डोकावलं आतमध्ये? त्याचं बळ, त्याचं सामर्थ्य, त्याची ताकद. औरंगाबादमधल्या प्रत्येक चर्चमध्ये जस्ट लोक डोकावतील ना तर लोकांना एकच कळलं पाहिजे. मी म्हणतो थोड्या दिवसामध्ये असं घडलं पाहिजे, हॉस्पिटलची सगळी गर्दी चर्चमध्ये आली पाहिजे. जरा जोरात आमेन म्हणा. आम्ही कधी कधी लोकांना गेल्यावर प्रार्थना करते, अहो नाही आमची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही, आमच्या डॉक्टर दाखवा ना. आणि तुम्ही कशाला मग? ते डॉक्टर खूप पॉवरफुल आहे. त्याला बसल्या माराच्या फटकेने मला आरोग्य प्राप्त होतं. मी रात्रभर प्रार्थना केली. आता माझा विश्वास आहे प्रभू बरं करेल. माझं स्टेटस, जे माझं स्टेटस पाहतात त्यांना कळत असेल. कित्येक दिवसापासून ज्यांचं बीपी शुगर नॉर्मल होत नाही ते लोक त्यांच्या बीपीचं शुगरचं रिडिंग करून पाठवतात आणि त्याचं एवढं आमचं बीपी आहे. डॉक्टर त्यांनी गोळ्या दिल्या पण थांबत नाही. पण आमचा विश्वास आहे. आणि ते काय सांगतात माहिती का? फक्त आम्ही टाकलेला आणि तुमची प्रार्थना विनंती तुम्ही फक्त ओके म्हणा. काय म्हणा? ओके. आणि मी पण नुसतं ओके लिहितो आणि तेवढ्यात तिकडून येतो 190 बीपी परत 90 वरती आलं. प्रार्थनेमधली ती ताकद आहे आणि प्रत्येक मंडळांमध्ये दिसली पाहिजे. प्रत्येक मंडळी, प्रत्येक चर्चमध्ये. हे वास्तव आहे, हे अद्भुत आहे. हे घडण्याची ताकद चर्चमध्ये आहे. चर्च नुसतं तिथं लोकांनी यावं, रविवारी बसावं आणि निघून जावं याच्यासाठी चर्च नाहीये. चर्चला किती वर्ष झाले याच्यापेक्षा चर्चनं किती वर्ष प्रार्थना केल्या. 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये येशूनं रात्रभर डोंगरावरती प्रार्थना केली. तो खाली आला आणि त्याच्यातलं सामर्थ्य बाहेर पडलं. खाली आला बरोबर. मग काय आमचा विश्वास नाही का त्या प्रार्थनेवरती? तो विश्वास आहे तर का लोकांची सुटका होत नाही? का तर तुमच्यामध्ये ते सामर्थ्याचं ऍप्लिकेशन. मोबाईलमध्ये एक कायमस्वरूपी शब्द असतो, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. म्हणजे काय? ती दिसायला पाहिजे तर काय करायला पाहिजे? ऍप्लिकेशन. आमचे मोबाईल ब्लँक आहेत, आम्ही पण मोबाईल आहे, पण सामर्थ्याचं ऍप्लिकेशनच डाउनलोड केलं नाही ना. आणि ते डाउनलोड करण्यासाठी रात्रभर प्रार्थना करावी लागेल. मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करताना वाट बघावं लागतं ना. तिथं त्या गुगल प्ले स्टोअरला गेलो लगेच असं येतं का चला झालं पटकन? नाही हो, तुमचा डेटा जातो तिथं. आम्ही डेटाच द्यायला तयार नाही ना. आणि ऍप्लिकेशन पाहिजे. गुडघेच टेकायला तयार नाही, रात्रभर जागायला तयार नाही, प्रार्थना करायला तयार नाही. मग आमच्याकडे सोपा मार्ग कसा? एक पॉवरफुल बघता ना. म्हणजे आम्ही दुसऱ्याच्या मोबाईल मधले फोटो बघतो. एक पॉवरफुल बघता ना. मग 3 दिवसाची मीटिंग झाली, फार पॉवरफुल होते बरं का पास्टर तेलोरे. मग पुढं पुढं काय? पुढच्या वर्षी येतील ना पुढं. अशीच गर्दी करू आपण.
असंच ऐकू भेटू पण त्यांना सेल्फी काढू सगळं करू. अरे बाबा आता तू घरी जाऊन प्रार्थना कर आणि तू एक वक्ता म्हणून बाहेर फिर. प्रभूने त्याच्या डोक्याला ते घडलं पाहिजे. हो चर्च मध्ये मी ढोलकी वाजवायचं काम करतो. ढोलकी आणि बोंगो लिडिंग पण आवडत होतं मला. भीती वाटायची लिडिंग करायला. माईक अलेक्झांडरची मीटिंग होती पुण्यामध्ये सेंट मेरी चर्च ग्राउंड वरती आणि जवळजवळ तिथं 10,000च्या आसपास लोक एकत्र जमले होते. आणि त्या मीटिंग नंतर एक विचाराची पद्धत बदलून गेली. मग आम्ही तिघ जण होतो आणि ते ब्रदर चर्च मधले आम्ही तिघ लिडर्स आणि एका कोपऱ्यामध्ये बसून आम्ही डिस्कस करू लागलो. बोलता बोलता मी म्हटलं माईक अलेक्झांडरचा देव आपला देव नाही का? जर देव या व्यक्तीला वापरू शकतो तर एक दिवस असा येणार नाही का की आपण सुद्धा कुठेतरी कोपऱ्यामध्ये जाऊन त्यांच्यासारखं वापरलं जावं. आणि त्या दिवसापासून जे प्रार्थनेला आम्ही बसलो आज तुमच्या समोर उभा आहे ना याचं कारण ती प्रार्थना आहे. प्रार्थना वापरणारा व्यक्ती खूप महत्वाचा. येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना केली. आता प्रार्थना केल्याबरोबर ते सामर्थ्य प्रभू येशूने डोकावलं. कशामध्ये सामर्थ्य आहे? प्रार्थनेमध्ये. शिष्याला पण तो डोंगरावरती घेऊन गेला. तो म्हटला प्रार्थना करा प्रार्थना करा. 7 वर्षानंतर आशीर्वाद प्रार्थना घडत. मला माहिती तुम्ही खूप प्रार्थना करता पण आता अशी प्रार्थना करा. अशी प्रार्थना करा की मंडळीतली प्रत्येक व्यक्ती प्रार्थना केल्यावर तिच्यात एवढं सामर्थ्य यावं की लोकांना त्यांचा स्पर्श झाला आणि लोकांनी त्यांना स्पर्श केला की ते बरे व्हायला पाहिजे. आतमध्ये डोकवल्यावर हेच घडलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा हा उपदेश तुमच्यासाठी एक्साइटमेंट नाही. हा उपदेश प्रॅक्टिकल आहे. हे घडलंच पाहिजे. हे घडलंच पाहिजे. दुसरी गोष्ट वाचूया लुकाचा शुभवर्तमान 9 अध्याय 28 वचन. असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होत त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पहा मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्या बरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जो आपले निर्गमन यरूशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावलेलं होतं. पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग असे झाले की ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटलं गुरुजी आपण येथेच असावे. हे बरे तर आम्ही 3 मंडप करू. आपणासाठी एक मोशेसाठी एक व एलियासाठी एक. हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला. ठिकाणामध्ये तुझं बल आणि तुझं सामर्थ्य दिसलं. तुझं दिसलं बल आणि वैभव. आता येशूच्या डोक्यामध्ये या शिष्यांसाठी जी तळमळ होती ना त्याला माहितीये यांनी जोपर्यंत ते बल ते वैभव ते सामर्थ्य पाहत नाही ना तोपर्यंत जगाची उलटा पालक निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात येणारच नाही. आणि तो धडपड करत होता. ते बरोबर तिथं ठेवतात. ते जे आले ना कोण इन्स्पेक्शनला तसं येशू सुद्धा या 12 मडक्यांमध्ये 3 मडके जरा चांगले होते. आणि ते किती चांगले होते माहिती का? येशू प्रार्थना करताना झोपत होते. म्हणजे किती बाकीचे किती मडके असतील बघा. म्हणजे त्या 12 मडक्यात हे 3 मडके त्यांना येशूला सिलेक्ट केलं आणि त्यांना वर घेऊन गेला. आणि हे 3 मडके येशू प्रार्थना करताना झोपतात. कोण प्रार्थना करताना? मग मला कधी वाईट वाटत नाही बरं का. काही लोक माझ्या प्रीचिंग मध्ये झोपतात. करताना घेऊन जातात नाही का बरं का. जे तुम्हाला सांगायचंय ते तुमच्या लक्षात येईल.
येशू डोंगरावरती त्याला वर घेऊन जातो प्रार्थनेसाठी, आणि तो प्रार्थना करायला लागतो, आणि तो प्रार्थना करताना हे 3 शिष्य झोपले, आणि इकडे हे झोपल्यावर ऐका बर का, इष्टी करणाऱ्या लोकांना प्रभू बोध करतो की तुम्ही जरी बाकीचे लोक झोपले तरी तुम्हाला झोपता येत नाही. हालेलुया. आमेन म्हणाल का? आमेन. ते शिष्य झोपणारच आहेत. कधी कधी पाळत पण माहिती, जाऊ दो याच्यासाठी किती प्रार्थना करायची, झोपते मग मी झोपतो. येशू मात्र हे झोपले तरी प्रार्थना करत होता, आणि जेव्हा सेवक आतमध्ये डोकावल्यावर त्याला दिसतं की या लोकांच्या झोपेतल्या सामर्थ्यापेक्षा माझ्या प्रार्थनेतलं सामर्थ्य स्वर्गातलं वैभव खाली आणणार आहे. स्वर्गातलं वैभव असं लिहिलं आहे. हे झोपलेले असताना स्वर्गातनं कोण आले? नाही कोण आले? दोघ जण, मोशे व एलिया. मोशे आणि एलिया. जेव्हा देवाचा सेवक आतमध्ये डोक्याला काय दिसलं पाहिजे? प्रभूचं सामर्थ्य. काय सामर्थ्य आहे? त्यांनी डोकावलं डोंगरावरती. शास्त्रात ज्या अर्थी लिहिलंय ना त्या अर्थी कोणीतरी ते पाहिलंय. येशू प्रार्थना करतो आणि 3 जण झोपलेत, म्हणून लक्षात ठेवा इथं जर कोण झोपलेला असेल ना तर तुमची पण नोंद होणार आहे. चुकून पण डोका मारू नका. तुम्ही मारत नाही, मला माहिती, माझं लक्ष मुद्दाहून म्हटलं तिथे एक हॅलोजन लावा, कोण झोपतं का दिसू द्या मला. पण 5 साहेबांना सांगितलं तिथे हॅलोजन लावा, जरा दिसू द्या त्यांचे डोळे मला. हे अस्त्रामध्ये पकडले गेले, सीसीटीव्ही नव्हता तरी पकडले गेले. चर्च मध्ये लोक डोकावतील, त्या चर्च मध्ये शिष्य झोपलेले दिसता कामा नये. आमेन म्हणाल का? चर्च कशासाठी? मंडळी जिवंत आहे, मंडळी जिवंत आहे, आणि जिवंत मंडळी त्याचं लक्षण काय? येशू त्याला डोंगरावरती प्रार्थनेसाठी घेऊन गेला. आणि एक गोष्ट मला इतकं वाईट वाटतं त्या गोष्टीचं, शेवटच्या दिवशी सुद्धा येशू म्हटलं पेत्रानं देवाचं सामर्थ्य, देवाचं गौरव पाहिलं. ऐका, सेवकाने प्रार्थना केल्यावर पवित्र आत्मा मिळालेलं तुम्ही पाहिला, पण तुमची रिॲक्शन, तुमची प्रतिक्रिया काय? जस प्रभू चर्च कडे पाहिली आणि तिथे जसं हा पेत्र याकोब योहान झोपले, तुम्ही झोपलेल्याच अवस्थेमध्ये आहात का? मंडळी अजून झोपलेलीच आहे, मंडळीमध्ये अजून जागरूकता नाही, मंडळीमध्ये ते चैतन्य नाही. अहो ज्यावेळेस पेत्र बंदिशाळीमध्ये होता हीच मंडळी रात्रभर त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. हाच वेळी आता सावध झाली. आता मंडळी म्हटली आम्ही जर झोपलो तर पेत्र बंदिशाळेतनं बाहेर येणार नाही. प्रभू देवाच्या लोकांनो, ज्यास मंडळी झोपेल त्यास पेत्र बंदिशाळेमध्ये असेल, पण मंडळी जागृत राहून प्रार्थना करेल त्यास पेत्र सुटलेला असेल. सुटायला पाहिजे पेत्र. या स्त्रोतनं लोक सुटले पाहिजे, सवयीतनं सुटले पाहिजे, ठाणीतनं, व्यभिचारातनं, अहंकारातनं, मीपणातनं, सगळ्या वाईट गोष्टींमधनं लोक सुटले पाहिजे. कसे सुटणारे? मी आतमध्ये डोकावलं तर म्हटलं मला सामर्थ्य दिसलं. सामर्थ्य कशामध्ये? सामर्थ्य प्रार्थनेमध्ये. येशू डोंगरावरती घेऊन गेला, चला प्रार्थना करा, आणि श्रवण करण्यासाठी एकत्र आले असं लिहिलेलं आहे, वचन ऐकण्यासाठी. आता येशू ख्रिस्त डोंगरावरती होता. नीट ऐका, बायबल मधलं रेव्हिलेशन जर समजायचं, प्रकटीकरण समजून घ्यायचं, तर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीचा ढाचाच लक्षात आला पाहिजे. त्या दिवशी स्वर्गामध्ये 3 लोक होते, मोशे, एलिया आणि हानोक. किती लोक होते? 3. तिघं उचलले गेले ना. हानोक पण उचलला गेला, मोशेचं शरीर नेलं, एलिया पण उचलला गेला. 3 लोक स्वर्गामध्ये. हानोकाला पाठवायच्या ऐवजी मोशेला एलियाला का पाठवलं? हा माझा प्रश्न आहे. हानोकाला पाठवलं, हानोकाला का नाही पाठवलं? पण येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थना करताना तिथे असं लिहिलं की येशू ख्रिस्त दवा करत होता आणि लोक त्याला स्पर्श करत होते, आणि स्पर्श करून नुसतं स्पर्श करत नव्हते तर लोक त्याचं वचन ऐकण्यासाठी गर्दी करत होते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत वर जाताना 2 गोष्टी, 2 सामर्थ्य मंडळीतनं बाहेर पडतात. पहिलं सामर्थ्य एलियाच्या द्वारे असणारे चमत्कार, आणि दुसरं सामर्थ्य देवानं दिलेलं हे नियमशास्त्र. मोशेच्या द्वारे ते सामर्थ्य देव त्याच्या सेवकाला प्रगट करत असतो. मग लोक वचन ऐकायला गर्दी करतात. मग लोक वचन ऐकायला गर्दी करतात. का पाठवलं?
मोशेला पाठवण्याचं कारण त्याच्याकडे नियमशास्त्र आहे. एलियाला पाठवण्याचं कारण त्याच्याकडे मिराकल्स आहेत, चमत्कार आहेत. म्हणजे मंडळीमध्ये लोकांनी डोकवलं, देवाने डोकवलं. दावीद म्हणतो मी आतमध्ये पवित्र स्थानामध्ये पाहिलं, त्यास मला दोन गोष्टी दिसल्या. एक तुझं बल आणि दुसरं तुझं वैभव. खरं मंडळीचं बल कोणतं माहिती का? सामर्थ्य कोणतं? मंडळी वचनामध्ये वाढली हे मंडळीचं सामर्थ्य. ज्या दिवशी मंडळी वचनामध्ये वाढते ना, मंडळी वचनामध्ये परिपूर्ण बनते, त्याच मंडळी कधीच आत्मिक जीवनामध्ये पडत नाही, माघारी जात नाही. लोक माघारी का जातात याचं कारण त्यांच्याकडे बायबल सांगतं अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये आहेत. वचनच नाही, अज्ञान आहे त्यांच्याकडे. म्हणून लोक वचन सांगायला सुद्धा मला खूप मजा वाटते. गेले 3 दिवस मी सांगत आहे आणि सांगताना किती वेळ असं दिसलं पाहिजे. बऱ्याच चर्चेस मध्ये जर तुम्ही बघितलं ना, गर्दी कशाला पडते? त्यांना गर्दी करण्यासाठी जेवण ठेवावं लागतं. खूप गर्दी आहे, अहो जेवायची गर्दी येते. शिष्याला तुमच्याकडच्या भाकरी आणणाऱ्या कुणाकडच्या? शिष्यांकडे. म्हणजे येशूला माहिती होतं. लक्षात घ्या, येशू ज्यास बोलला ना तुमच्याकडच्या भाकरी द्या, तुम्ही यांना भाकरी द्या. पेत्राला म्हटलं नाही का गळ टाक, एक मासा सापडेल माशाच्या पोटामध्ये. मग येशूच बोलला का टाइमपास म्हणून तुमच्याकडच्या भाकरी द्या. येशूला माहिती होतं त्यांच्याकडे भाकरी पण सगळ्यांनी लपून ठेवल्या होत्या. लक्षात ठेवा, जे लपून ठेवतात ना त्यांचं काही खरं नाही. काल पण मी तुम्हाला सांगितलं, त्या मुलानं भाकरी लपवल्याने आणून दिल्या आणि जाताना 12 टोपल्या घेऊन गेल्या. आतमध्ये डोकवल्यावर लोकांची मेंटॅलिटी ही दिसली पाहिजे. ते वचन ऐकण्यासाठी गर्दी करत होते. येशूनं इकडे याला डोंगरावरती नेलं आणि डोंगरावर कशासाठी नेलं? गौरव दाखवण्यासाठी. पहा देवाचं गौरव काय. आणि इकडं येशू प्रार्थना करायला लागला आणि असं लिहिलं की तिकडं 3 शिष्य झोपेने त्यांचे डोळे काय झालं वाचा. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर करून इकडे यांचे डोळे प्रार्थना काय झाले? जड. एक झोपेने जड झालं, एकदम डोळे जड. यांचा चेहरा जर बघितलं तर ते डोळे पण असे त्याला करा. बरेच लोक बळजबरीने ऐकत असतात बरं का, असती तंद्री, पण शेजारच्या दिसेल मी झोपायला लागलो नाही का. आणि आता हे 3 मेंबर याला बघितल्यावर तो झोपला, त्याला खाली येणारच आहे. ते असलं काही कशाची गरज आहे? मंडळीमध्ये ते सामर्थ्य यावं की मंडळीमध्ये येशू सारखे लोक प्रार्थना करत आहे. आज डोकवल्याबरोबर काय असलं पाहिजे चर्च मध्ये? मी आतमध्ये डोकावलं आणि मला बल दिसलं. कोणतं बल? प्रार्थनेचं बल. ऐका, अजून एक गोष्ट मला सांगतो. जे निरंतर प्रार्थना करतात, प्रभूला समोर ठेवून प्रार्थना करतात, आमचा प्रभू हा गौरवी प्रभू आहे, वैभवी प्रभू आहे, तेज देणारा प्रभू आहे. आणि जेव्हा मंडळी प्रार्थना करते त्यास मंडळी तेजस्वी बनते. चेहऱ्यावरती तेज दिसतं लोकांच्या. लोकांचे चेहरे एकदम प्रसन्न दिसतात. आमच्या चर्च बघा बरं किती स्मार्ट आहेत सगळे. आहेत ना? पार्लरला जात नाही बरं का, असे झाले. प्रार्थनेचं तेज आहे. प्रार्थना करा, तुमचे चेहरे कधीच दुःखी दिसणार नाही. तुम्हाला कोणी नुसतं विचारलं, कधी आम्ही एकमेकाला म्हटलं कसं काय सिस्टर चाललं, सासू त्रास देते, नवरा काय सुधारला नाही, लेकरं गावभर मोकाट फिरतात, घरामध्ये काय नाही आहे, पीठ संपलं, तेल संपलं. आणि काही लोक प्रार्थना करताना भेटल्यावर ते सांगतात एवढं प्रभूने आशीर्वादित केलं, कसं त्याचं गौरव करावं. प्रार्थने तुमचे शब्द, तुमचा चेहराच बदलला जातो. क्रिया चर्च असंच बनलं पाहिजे. कुरकुर करणारं रडणारं चर्च कधीच असता कामा. लोकांनी आतमध्ये डोकवलं तरी म्हटलं पाहिजे आणि याच्या चर्च मध्ये लोक सगळे लोक बदललेले लोक आहेत. सगळे त्यांची राहणीमान, त्यांची आर्थिक परिस्थिती, कुटुंबामधली असणारी व्यवस्था, सगळं काही बदललेलं आहे. असताना सांगितलं आता. आणि मी पण पहिल्यांदा आलो होतो त्यास जाणवलं, बघितल्यावर कळलं. तेव्हा बघितलं तर स्पॅम शर्ट होते, आता सूट बुटवले.
रोज एक नवीन सूट, पहिले पॅन्ट शर्ट होते आणि पहिले बोलण्यात पण ते धाडस नव्हतं, कोणाला तरी पुढे करावं लागत होतं. पण जेव्हा तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे पुढे येता, देव त्याचं तेज तुमच्यामध्ये घालतो आणि तुमचा चेहराच बदलून टाकतो. या चेहऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपराधीपणाची भावना नसती, नकारात्मक भावना नसती, सगळी पॉझिटिव्हिटी असती. का? कारण प्रभूचं तेज उतरून येतं प्रार्थनेच्या. प्रार्थना डोंगरावरती घेऊन गेला, त्याला गौरव दाखवलं. त्यानंतर तिसरी गोष्ट वाचूया, प्रेषितांचं कृत्य 2रा अध्याय आणि त्याचं 1 पासून 6 पर्यंत वचन. आज शेवटचा दिवस आहे का, मी तुम्हाला सोडत नाही, चालतंय ना? अरे हा तर म्हणा 50वा दिवस आला, 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठा वारा वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. इथं सुद्धा काय बोललं तो म्हटलं मी आत डोकावलं. ऐका, जे दाविदाचं स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये म्हटलं, टू सी दाय पॉवर अँड दाय ग्लोरी, सो ॲज आय हॅव सीन दाय इन द सॅंक्च्युअरी. तुझं बळ आणि तुझं सामर्थ्य पाहण्यासाठी मी पवित्र स्थानामध्ये डोकावलं. आणि येशू सुद्धा या 3 शिष्यांना सारखं वर घेऊन द्यायचा पवित्र स्थानामध्ये, जिथं देव उतरून येतो. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, चर्च कोणतं, ज्या चर्च मध्ये देव उतरून येतो. चर्च म्हणजे बिल्डिंग नाही, जिथं देव उतरून येतो ते ठिकाण. आणि येशू त्यांना डोंगरावर घेऊन गेला. त्यांनी काय दाखवलं? त्याला दाखवलं या डोंगरावरती माझा देव उतरून येतो माझ्याशी बोलायला. याला घेऊन गेला, त्याला दाखवलं. आता येशू गेला, स्वर्गारोहण झालं आणि तो म्हटला, जे गौरव जे सामर्थ्य माझ्यामध्ये होतं, आता ते सामर्थ्य तुमच्यामध्ये दिसलं पाहिजे. ऐका, जे माझ्यामध्ये सामर्थ्य होतं, मग कोणतं सामर्थ्य होतं येशूमध्ये? पहिलीच गोष्ट मी पाहिली, येशू प्रार्थना करून खाली आला, लोक त्याला स्पर्श करण्यासाठी धडपड करू लागले, लोक बरे झाले, हे सामर्थ्य. दुसरी गोष्ट, येशू खाली आला आणि पुष्कळ शिष्य जमा झाले आणि लोक वचन ऐकण्यासाठी गर्दी करू लागले. हे शिष्याला त्यांनी दाखवलं. आता शिष्याला म्हटला, हे जी सामर्थ्य लोकांना तुम्हाला दाखवायचं कसं तुमच्यामध्ये येणार आहे. प्रत्येक गोष्ट शास्त्रामध्ये नोंद करण्यामागं त्याचं काहीतरी महत्वाचं कारण आहे. ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये ह्या जो दुसऱ्या अध्यायामध्ये आलो ना, तिथं असं लिहिलं, ती जी घटना जी मंडळीसाठी चर्चसाठी कलाटणी देणारी घटना, ज्याच्याद्वारे जी मंडळी पहिली मंडळी अस्तित्वात आली आणि त्याला असं वाटतं या औरंगाबादमध्ये प्रत्येक मंडळामध्ये डोकावल्यावर हीच गोष्ट दिसली पाहिजे जी पहिल्या मंडळीमध्ये दिसली. आणि कोणती गोष्ट दिसली पहिल्या मंडळीमध्ये? 500 लोकांना दर्शन दिलं आणि सांगितलं, यरूशलेम सोडून जाऊ नका सगळ्यांनी. मी सुरुवातीला तुम्हाला वाचून दाखवलं, पुष्कळ शिष्य तिथे जमा झाले. असं म्हणतात जवळजवळ 500 शिष्य होते, कारण 500 शिष्यांना त्यांनी दर्शन दिलं. शास्त्रामध्ये आता त्याच्यात जायचं नाही आपल्याला, तो शास्त्र भाग वाचत बसायचं नाही, पण 500 येशूचे शिष्य होते आणि 500 आता पहा 12 शिष्य होते, तिघांना वर घेऊन जात होता. 500 शिष्य होते, 500ला सांगितलं एकत्र जमा, राहिले 120. 120 लोक माळीवरती एकत्र जमलेले असताना अग्नीच्या जिव्हा सगळ्यांवरती उतरून आल्या. ज्या मंडळीमध्ये डोकावलं जाईल, दावीद म्हणतो, मी आतमध्ये परमपवित्र स्थानामध्ये डोकावलं, त्यास मला कळालं तुझं बळ आणि तुझं वैभव मी पाहिलं. मंडळीमध्ये लोक डोकावतील त्यास प्रत्येक जण पवित्र आत्म्याने भरलेलाच दिसला पाहिजे. प्रत्येक जण. बायबल सांगतो
आहे ना, या जिभेला असं म्हटलं आग लावणारी. ऐका, माडीवरती 120 लोकांवरती पवित्र आत्म्याच्या जिभा. येशू ख्रिस्त, ऐका, येशू ख्रिस्त पाण्यातनं वर आला तर पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने आला. कन्फ्युजन आहे. जसं येशूवर पवित्र आत्म्याच्या रूपाने कबूतर आलं, तसं शिष्यांवर पण पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने यायला पाहिजे. पण शिष्यांवर आता येताना मात्र जिवा, कारण जिवेला काय म्हटलं, आग लावणारी. काय म्हटलं जिवेला? ऐका आता बरं का, मंडळीमध्ये जर प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरली नाही, मी म्हणतो काही जीवांमध्ये पवित्र आत्मा नसलाच आग तर लागणारच आहे. एक पवित्र आत्मा लावतो आणि दुसरी लावालावी करतो. एक जीवा काय करते, आग लावते. कुठली आग? लोकांचं तारक. आणि दुसरी जीव जी रिकामी आहे तिला पवित्र आत्मा नाही चालवत, मग तिला चालवणार दुसरा पण सैतानाचा आत्मा. म्हणून ज्यावेळेस लोकांकडे देव पाहिल, लोक पाहतील, त्या मंडळीमध्ये कोणती आग असली पाहिजे? पवित्र आत्म्याचीच आग असली पाहिजे. आतमध्ये डोकावं. हा शिष्यांवरती येशू ख्रिस्त याच्यावर कबूतर आलं आणि शिष्यांवर पवित्र आत्मा आला. मला मोठा प्रश्न पडला होता, का असं घडलं? त्याचं कारणच दिसलं नाही का. पेत्र येशू ख्रिस्ताला धरून दिल्यावर पेत्र कामगारांमध्ये बसला आणि त्याने येशूला काय दिलं? शिव्याशाप. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा बोलला तर त्याच्या मुखातनं कधीच कोणाला शिव्याशाप निघले नाही. मग तो म्हटलं याला कबूतर असावं, पण यांच्या मात्र जिभेचं नियंत्रण केलं गेलं पाहिजे. मग त्याने पवित्र आत्मा जिभेच्या रूपाने पाठवला, जेव्हा उतरून आला त्यांच्यावर. हे ज्याचं जीभ सांभाळली मंडळीमध्ये, जर लोकांच्या जिभेमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असेल ना, असं लिहिलं 120 लोक पवित्र आत्म्यानं भरले, पण फक्त पेत्र, ऐका बरं का, फक्त पेत्रच एकटा उभा राहिला आणि पेत्रानं उपदेश केला आणि 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. का? बाकीचे लोक झोपेमध्ये अजून पण होते, पण पेत्र येशूचं रूपांतर झाल्यावर त्यानं पाहिलं आणि तो म्हटला आता हे बेल माझ्यामध्ये यायला पाहिजे. त्यास येशू घेत गेला आणि तो म्हटला मी पाठवतो, जातो, पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पेत्र म्हटलं येशू गेला तरी हरकत नाही, पण आता सामर्थ्य येणार, पवित्र आत्मा येणार. देवाचे प्रिय लोक, पवित्र आत्म्याची ताकद ज्याला समजली आणि त्या व्यक्ती आपलं समर्पण पवित्र आत्म्याला करतो आणि एकदा का पवित्र आत्म्यानं मंडळीमध्ये असंख्य पेत्र राहतील तर ते दिवस लांब नाही, ज्या दिवसामध्ये हजारो लोकांचं तारण, हजारो लोकांचं तारण, हजारो लोक मंडळीमध्ये येतील. परंतु मंडळीला बदलण्यासाठी अशा पेत्राची गरज आहे की जो पेत्र आपल्या जिभेचं नियंत्रण पवित्र आत्म्याला देईल. का गप्प आहात तुम्ही? काय पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला ठाऊक नाही का? मग चर्च मध्ये बसून फक्त तुम्ही तेच गोष्टी पाहतात का? मी अन्य भाषा बोलत आहे, मी अन्य भाषा बोलत, एवढ्या पुरतं पवित्र आत्मा आहे. पण पेत्रानं तर त्या पवित्र आत्म्याचा उपयोग करून 3000 लोकांना बाप्तिस्मा दिला, 3000 लोकांचा उद्धार केला. त्या न्यूनगंडामध्ये पेत्र नाही राहिला, मी येशूला शिव्या दिल्या, मी येशूचं अमकं केलं, मी तमकं केलं. काढून टाका न्यूनगंड. ज्या चर्च मध्ये लोक डोकावतील ना, चर्च मध्ये काय दिसलं पाहिजे? मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा उतरून आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ती आत्मा, प्रत्येक व्यक्ती. आशीर्वाद प्रार्थना भवन आणि अजून तुम्ही कुठल्या चर्च असाल, पण तुमच्या चर्च मध्ये पवित्र आत्मा आहे का नाही हे डोकावणं फार गरजेचं आहे. आमीन म्हणाल का? अजून जोरात म्हणाल का? आमीन. पवित्र आत्मा पाहिजेच हो. शास्त्रात असं लिहिलं, पाण्याने आणि आत्म्याने जन्माला वाचून. सगळ्यांचा विश्वास आहे. मग मंडळीत पवित्र आत्माच नाही, कसं जाणार स्वर्गामध्ये? लोक काय दाखवतात? किती दानपात्र आलं. बऱ्याच चर्चेस मध्ये त्याची घोषणा होणार, किती दानपात्र आलं. यांनी 101 रुपये, त्याने 11 रुपये, यांनी 15 रुपये. 11 रुपये 15 रुपये आल्यापेक्षा किती आत्मे चर्च मध्ये आली त्याची घोषणा व्हायला पाहिजे. का? कारण असं लिहिलं, त्यांच्यामध्ये 3000 लोकांची भर पडली. कशाची नोंद झाली? किती आत्मे आले त्याची.
एवढी इश्यूच्या मिनिस्ट्रीमध्ये किती पैसे आले याची नोंदच नाही झाली. पण काय झालं माहिती का, लोकांचं सगळं भांडण त्याच्यामध्येच, सगळं आयुष्य त्याच्यात गेलेलं आहे. ते काय खजिनदार बदला, खजिनदार बदला. कोणताही खजिनदार येऊ द्या, तो खाणार. येऊदाने खाल्लं ना, संपला विषय. आणि येऊदा कोण होता? येशूचा. अहो येशूला फसवलं तर तुमचं काय घेऊन बसला तो? येशू पण गप्प बसला. तो म्हणला जाऊ दे, खायला पोट फुटून. म्हणाल का खाऊन काय होईल? तुम्ही कशाला बघता किती खाल्लं काय खाल्लं? तो देवा आमचा मुख्य प्रश्न काय? आतमध्ये डोकवल्यावर काही लोक म्हणतात आमच्या चर्चचं ऑफरिंग खूप आहे. किती आत्मे चर्चमध्ये? किती लोकांना पवित्र आत्मा मिळाला? किती लोक सामर्थ्य प्रगत, किती सेवा घडली, किती लोकांपर्यंत गेला? 25 वर्षाच्या सेवेमध्ये एकाने तर सांगा मी चर्चमध्ये किती ऑफरिंग आले? सांगितलं का तुम्हाला कधी? तुम्ही कधी मला विचारायचं डेअरिंग पण केलं नाही या लोकांनी मला, किती आलं आणि किती गेलं? हा पण ते पाहताय मिनिस्ट्री कुठं कुठं चाललेली आहे, किती ठिकाणी सभा होतात. कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 1,500 पेक्षा जास्त लोकांचे बाप्तिस्मे झाले. बघितले मंडळी, बाहेरून लोक येतात बाप्तिस्मा करण्यासाठी. पण माहिती की सत्य समजलं देवाच्या राज्यामध्ये जा, मंडळीमध्ये ते दिसलं पाहिजे. हो, पवित्र आत्म्याला लोक भरले पाहिजे. आज आत्म्या येण्यापेक्षा लोकांचं लक्ष पैसा किती आला, पैसा किती गेला. मी आतमध्ये पाहिलं. ऐका बघा, आता अजून एकच मुद्दा आहे, तो मुद्दा सांगून मी संपेल. परंतु असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, आतमध्ये डोकावलं त्यास परमेश्वराचं बळ आणि परमेश्वराचं वैभव मला समजलं. आत डोकावलं तर परमेश्वराचं बळ काय, अग्नीच्या जिव्हा त्यांच्यावरती उतरून आलं. आता परिणाम काय झाला? शेवटची गोष्ट वाचणार आहोत. प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय 12 पासून 16 पर्यंतची वचनं. प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय 12 ते 16 वचन. लोकांमध्ये पुष्कळ चिन्ह व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत आणि त्यांच्यामध्ये सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. तरी लोक त्यांना थोर मानित असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय प्रभूला मिळत गेले. इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवी यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या सोहकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्यांना पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. आणि ते सर्व आता बाकीचे प्रेषित आणि पेत्र डोंगरावरती गेले, येशूचं रूपांतर पाहिलं, येशूनं सामर्थ्य दाखवल्यावर एकच पेत्र उठला आणि तो म्हटला प्रभूजी तुमच्यासाठी, मोशेसाठी, एलियासाठी, आपण तिघांसाठी एक मंडप बांधू. ऐका, 3 मंडळीचे 3 पालक आहेत, पेत्र, याकोब आणि योहान. हे 3 मंडळा आणि 3 मंडळाचे 3 पालक. 3 मंडळाचे 3 पालक, पेत्र, याकोब आणि योहान. तिघे पण झोपलेले होते. मोशे एलिया आला, तिघे पण खडबडून जागे झाले. पण तिघांपैकी एका व्यक्तीनं, त्याचं नाव पेत्र, तो पेत्र काय म्हटला, प्रभूजी आपण इथंच असावं. मी आज अशा चर्च विषयी बोलत आहे, ज्या चर्च संबंधाने म्हटलं, दावीद म्हणतो मी आत डोकावलं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या चर्चचा ज्या पालकाविषयी मी तुम्हाला सांगतो, हा पेत्र अशिक्षित आणि अडाणी मासे धरणार, पण त्याच्याकडे जे डेअरिंग होतं ना, ते डेअरिंग सगळ्यांपेक्षा वेगळं. आणि 12 प्रेषित 120 लोक, या 120 लोकांना आता एक तर मेला येऊदा 11 राहिले आणि 120 लोक माडीवरती एकत्र जमले.
12 शिष्यांनी पाहिलं की येशूमधनं सामर्थ्य बाहेर पडत आहे. जे स्टार्टला सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, सामर्थ्य बाहेर पडायला लागलं आणि लोक बरे होऊन जायला लागले. आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही बघतो 12 आकड्यांमधले 11 जण आहेत, पण इकडं पेत्र बाहेर पडल्यावरती लोक म्हणत होते याच्या सावलीनं बरं व्हायला, याच्या सावली पडली तर बरं होणार. मग 11च्या सावल्या का पडत नव्हत्या? 11च्या सावल्यामध्ये का लोक बरे होत नव्हते? पेत्र, याकोब आणि योहान तिघजण डोंगरावरती गेले, तिघाही पण येशूचं रूपांतर पाहिलं. मग पास्टर पेत्र याच्याकडनं सामर्थ्य का बाहेर पडत होतं? याकोबाकडनं पडलं पाहिजे, योहानाकडनं पडलं पाहिजे. मग पेत्राकडेच एवढा फोकस, एवढी पॉवरफुल मिनिस्ट्री, एवढं चांगलं चर्च, एवढं अद्भुत चर्च, एक अद्भुत मिनिस्ट्री या पेत्राची बनली तरी कशी? का? जरा डोकावून बघा. का? मी आतमध्ये डोकावलं आणि मला प्रभूचं बळ आणि सामर्थ्य मला त्या ठिकाणामध्ये दिसलं. लोक अनेक मंडळ्या पाहतील, पण तुमच्या मंडळीमधचं नेतृत्व किंवा तुम्ही ज्या मंडळीचं नेतृत्व करत आहात, तुमची मंडळी एक अशी मंडळी असली पाहिजे की त्या मंडळीमध्ये लोकांनी पाहिल्यावर असं म्हटलं पाहिजे जसं पेत्र रस्त्याने चालला तर त्याच्या सावलीने लोक बरे व्हायला पाहिजे. आहात कुठं तुम्ही? आहात कुठं? चर्चची संकल्पना आम्ही करत असताना आम्ही म्हणतो आमच्याकडे मोठी बिल्डिंग पाहिजे, आमच्याकडे पुष्कळ लोक पाहिजे. नाही हो, लोकांनी तुमच्याकडे पाहिल्यावर बिल्डिंग नको आहे, देवाचं सामर्थ्य पाहिजे. बिल्डिंग तर देव देतोच. दिली की नाही पाळसाहेब तुम्हाला? कोणी दिली? देवाने दिली. त्यांच्याकडे काय होतं? काय नव्हतं, शून्य होते, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. आणि लक्षात ठेवा, ज्याच्याकडे काही नाही प्रभू त्यालाच देतो. आमेन. माझं लग्न झालं ना त्यास माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती. बायकोला दुबईला पाठवायचं, झालं होतं बरं का लग्न. बायकोला दुबईला पाठवायचं आणि मग चर्च बांधायचं. आणि मला असं वाटलं त्याच्यावर चर्च बांधायचं. असं घडतच नसतं हो. तो शून्य करतो आणि क्रिएट करतो. प्रियांना, हे देवाचं गौरव आहे, देवाचं वैभव आहे, देवाचं वैभव आहे, प्रभूचे सामर्थ्य. सामर्थ्य काय? तुमच्याकडे काही नाही, हे तुमचं एकदम तुम्ही शून्य झाला. असं लिहिलं उत्पत्तीच्या पुस्तकात. पृथ्वी आकार विरहितानी शून्य. मग देव बोलला. कोण बोललं? देव बोलला. जेव्हा तुम्ही शून्य होता त्याच देव बोलतो. काय बोलतो? आकाश हो. आमेन. पण मुळामध्ये आम्हाला शून्य व्हायलाच आवडत नाही ना. प्रॉब्लेम काय आमचा? आम्हाला शून्य व्हायला नको. पण जेव्हा तुम्ही शून्य होता, पेत्र शून्य झाला. शून्य झाला पेत्र, शून्य झाला. काय पुरावा तो शून्य झाला? ऐका, बिब्लिकली प्रत्येक गोष्ट पाहिजे. पेत्राच्या सावलीने लोक बरे झाले. का बरे झाले? पेत्र शून्य झाला. शास्त्रात मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. पेत्र शून्य झाला. डोंगरावरती पेत्र, याकोब, योहान, येशू चौघजण होते. येशू प्रार्थना करायला लागला. मोशे आणि एलिया आला. येशूचं रूपांतर पाहिलं आणि पेत्र जातो म्हणतो आपण 3 मंडप बनवू, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी, एक एलियासाठी. आणि पेत्राचं काय? मग पेत्र स्वतःचा विचार करत नाही, तो शून्य झाला. जेव्हा तुम्ही शून्य होता त्यास प्रभू त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये घालतो. पेत्रामध्येच ते सामर्थ्य का सामर्थ्य आलं? त्याच्या सावलीने लोक बरे झाले. देवाचे प्रिय लोक, जाता जाता चर्चला अंतिम चेतावणी, अंतिम एक इशारा, अंतिम गोष्ट तुमच्यासाठी सांगतो. प्रभूने जस्ट तुमच्यामध्ये डोकावलं तर देवाला तुमच्यामध्ये एकच गोष्ट दिसली पाहिजे, माझं सामर्थ्य, माझं बळ आणि माझं वैभव. आमेन. 2 मिनिटांमध्ये आता संपवतो मी. मला माहिती की आपल्याला वेळेचं बंधन पाळायला पाहिजे, पण दुसरी गोष्ट सांगतो जाता जाता. सामर्थ्य दिसलं. काय सामर्थ्य? लोक तुमच्या सावलीने बरे व्हायला पाहिजे. आमीन म्हणाल का? चर्च मध्ये असं वातावरण होऊ नये मी त्याच्या सावलीला पण उभा राहत नाही. लोक म्हणतात कधी छे मी त्यांच्या सावलीला सुद्धा उभं राहत नाही. येऊ दे पावर. कशी पावर आहे?
अहो तुमच्या सावलीने त्याचं परिवर्तन व्हायला पाहिजे, जीवन बदलायला पाहिजे. आतमध्ये डोकल्यावर काय दिसलं पाहिजे? तुमच्या सावलीने लोक बरे झाले पाहिजे. आमेन. तुमच्या सावलीला लोक थांबत नाही, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि काही लोक सांगतात माझ्या सावलीला काय थांबव त्यांनी. भलताच मा बरं तुमच्याकडे. माझ्या सावलीला पण थांबत नाही, थरथर कापते ते. मला पवित्र आत्मा आल्यावर ज्यांच्यावर आला ते थरथर कापले. आणि लोक तुम्हाला बघून थरथर कापतात, याचा अर्थ तुमच्यात पवित्र आत्मा नाही, दुरात्मा आहे. पवित्र आत्मा आल्यावर तुम्ही थरथर कापता. कोण थरथर कापतं? आम्ही. आणि तुम्हाला बघितलं लोक थरथर कापतात. पवित्र आत्म्याला तर तुमचं कंट्रोल सुटलं पाहिजे. पण तुमच्या मधला दुरात्मा त्या व्यक्तीला भीती दाखवतो. मंडळीमध्ये आतमध्ये डोकावल्यावर काय दिसलं पाहिजे? प्रत्येकाची सावली लोकांना जिंकणारी सावली. आमेन. जिंकणारी. आणि शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, आत डोकावलं त्यावेळेस मला नुसतंच परमेश्वराचं सामर्थ्य दिसलं नाही, मग काय दिसलं? वैभव. ऐका आता, असतो विनोद नवगिरे आशीर्वाद प्रार्थना भवन आणि जेवढे चर्चेस औरंगाबाद मध्ये, या सगळ्या चर्चेसकडे लोकांनी पाहिल्याबरोबर, लोकांनी आतमध्ये डोकावल्यावर, ऐका बरं का, ऐका, बिलीवर्स, विश्वासणारे लोक, देवाचं मंदिर हे देवाच्या राज्याचं प्रतिनिधित्व करतं. आणि मला ऐका, तुमचा देव किती श्रीमंत आहे कशावरून कळतो? तुमच्या चर्चकडे बघू. कोणाकडे भाऊ? जर तुमच्या चर्चकडे लोकांनी डोकावलं ना, त्यांना पहिला प्रश्न पडला पाहिजे, फॉरेनवर पैसा आला का काय? बरेच लोक म्हणतात मला, आम्ही चर्चची जागा घेतल्यावरती तिकडचे लोक जरा आडमुठ आहेत, लुटारू आहेत. आणि एक माणूस आला आणि त्यांनी काय केलं, त्याचा 7-12 दाखवला. हे 2 प्लॉट माझे. अहो म्हटलं माझ्या पण प्लॉटवर लिहिले 2 प्लॉट, तुमचे पण माझे पण कसे काय? तो म्हटलं चला आपण सेटलमेंट करून बसू, तुम्ही 2 लाख रुपये द्या आणि मी ते, त्यांनी पाठवली वकिलाची नोटीस आणि त्यांना 2 लाख रुपयामध्ये आपण सेटलमेंट करू. त्याला कुठं माहिती आमच्याकडे याच्यापेक्षा दिग्गज आहेत चर्चमध्ये सेटलमेंट करणार. मग मी चर्च मधल्या ब्रदरला सांगितलं असं असं, त्यांनी लावला त्याला. तो म्हटलं मी दिवस रात्र हेच काम करतो, तू सेटलमेंट करतो ना, मी तुझ्यापेक्षा भारी भारी लोकांची सेटलमेंट करतोय. इकडे बघितलं तर याद राहा, जे पळाला ते परत आलाच नाही. त्याला काय वाटलं की कदाचित, मग सगळं झाल्यावरती ज्या व्यक्तीनं ते केलं तो एक व्यक्ती, मी चर्चच्या बाहेर थांबलो होतो. फादर एक विचारू का तुम्हाला? म्हटलं विचार. मला असं कळतंय तुम्हाला फॉरेनवरून लय पैसे येतो. मी म्हटलं अरे मला पण पत्ता दे, मलाच माहित नाही कुठे, मी पण शोधतो. तर हे सगळं कसं तुमचं बांधलं जात? मी म्हटलं ज्याची आम्ही सेवा करतो तो देव वैभवी देव आहे. आणि हे जे लोक आहेत ना त्याचे सेवक आहेत, हे लोक हे उभं करतात का? तुम्हाला कळावं हा देव जिवंत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या चर्चचं प्रतिनिधित्व करता तर तुमच्या चर्च मध्ये एक मोठं वैभव लोकांना दिसलं पाहिजे. आम्ही म्हणा का पहिले चर्च, मग तुमचं परिवार. आतमध्ये डोकावलं, देवानं काय पाहिलं? आतमध्ये डोकावलं. त्याला आतमध्ये डोकावलं तर लोकांचं लक्ष पुन्हा निर्गमाच्या पुस्तक 5 मिनिटं बरं का, 5 मिनिटं, माफ करा मला, पण काय करू, मला आता पोलिसांनी पकडलं तरी 5 मिनिटं घेतो बरं का, फक्त 5 मिनिटं. दर्शन मंडप बांधायला लागल्याबरोबर असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, प्रभूनं त्या लोकांना आज्ञा केली आणि आज्ञा केल्यावर सगळ्या स्त्रियांनी, सगळ्या पुरुषांनी आपलं सोनं, रुपं, चांदी सगळं आणून मोशेकडे एवढं दिलं की मोशे म्हटलं आता बस. म्हटलं त्याला खोलं की खूप त्या ठिकाणामध्ये जमलेलं आहे. का? कारण त्याला माहितीये आतमध्ये डोकावल्याबरोबर आत काय दिसलं पाहिजे? वैभव.
पुण्याच्या लोकांना, औरंगाबादच्या लोकांना जाता जाता तुम्हाला सांगतो, चर्च हे ठिकाण 2 गोष्टीसाठी ओळखलं पाहिजे. एक पॉवर आणि दुसरं वैभव. जेव्हा तुमच्या चर्चकडे लोक पाहतील, जेव्हा तुमच्या चर्चकडे देव पाहिल, फक्त देवाला 2च गोष्टी द्याव्या सांगा. ही मंडळी प्रार्थना करून पावर वाहणारी मंडळी आहे आणि ही मंडळी स्वतःचं समर्पण करून प्रभूच्या घराचं वैभव वाढवणारी ही मंडळी. देवा तुम्हाला आशीर्वाद दे.